5 बॉलमध्ये 17 रन। मी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, परिवर्तन यामध्ये घडत नाही, परिवर्तन तुम्हाला स्वतःला घडवावं लागेल। मॅच अजूनही हातामध्ये आहे। तुषार गरत मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 17 रन। यावेळी चेंडूला चार्ज केला, बिग हिट येण्याची दाट शक्यता। चेंडू सरळ निघून येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून। हा येतोय तुषार गरत नावाचा ब्रँडेड षटकार। 6 रन। चार चेंडू आणि आता 4 चेंडू मध्ये 11 धावेंची गरज। मी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे। जर गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू असेल तर तुमच्या हातामध्ये बॅट दिलाय, त्या कारणामुळे होऊ शकतात। स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असायला हवा, स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे। मैदानाच्या आतमध्ये 4 मध्ये 11 रनची गरज। रॅटम राऊंड विकेटने पुढील बॉल। यावेळी उडवलाय चेंडू आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी डोक्यावरून निघून जातोय। हा येतोय मॅक्झिमम षटकार। वॉटर बॅटिंग बाय तुषार गरत। म्हटल्याप्रमाणे की मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, यामध्ये बदल घडत नाही, बदल तुम्हाला स्वतःला घडवून आणावा लागतोय। आणि मैदानाच्या आतमध्ये तुषार गरत जोपर्यंत मी म्हटलं होतं की तुषार गरत मैदानामध्ये आहे, जरी चेंडू त्याच्या बॅटमध्ये येत नसेल तरी देखील तुषार गरत या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 50 धावा देखील पूर्ण करतोय। आणि या स्पर्धेतील हा दुसरा खेळाडू आहे ज्याच्या 50 धावा पूर्ण होत आहेत। एका बाजूला आपण मुस्साला पाहिलं होतं, मुस्साच्या बॅटमधून आपण 50 धावा कंप्लीट होताना पाहिल्या होत्या पूर्ण इनिंग मध्ये, डावामध्ये आपण पाहिलं होतं। इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण काय बनतंय, 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 5 रन। तुषार गरत आतापर्यंत या सामन्यामध्ये जान टाकले, मात्र सामना संपवेल का? येणार 3 चेंडू मध्ये 5 रनची गरज। गोलंदाजी मार्गावरती करणच्या 2 बॉलवरती 2 षटकार आल्यात। यावेळी उडवलाय, इथे मात्र हॅट्रिक षटकाराने या मॅचला जिंकलाय। मॅच विनिंग इथे इनिंग साकारली गेली तुषार गरत। वेल डन अँड हार्ड लक बाय अजिंक्य मराठा शिरगाव। आपण या